आणि आता न्यूज टॉप 9 बघू। सुरुवातीला हाय व्होल्टेज लढती कुठे कशा त्या संदर्भातल्या बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचार थंडावलेला आहे। राज्यातील एकूण 13 मतदारसंघात 7 मेला मतदान। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंची प्रतिष्ठेची लढत। बारामतीकर सर्वाधिक मताधिक्यानं आता लोकसभेत कुणाला पाठवणार याकडे लक्ष। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात भाजपच्या संजय मंडलिक यांची दुहेरी लढत। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि ठाकरे गटात थेट लढत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचं तगडे आव्हान। दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटलांचं आव्हान। माढ्यातील लढतीकडे राज्याचं लक्ष आहे। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचं आव्हान। हातकणंगले लोकसभेसाठी तिहेरी लढत। महायुतीचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी रिंगणात। सांगली लोकसभेसाठी तिहेरी लढत। भाजपचे संजय काका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात मोठी लढत होणार। रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनंत गीते यांची लढत। रायगडमध्ये दोन्ही उमेदवारांकडून आतापर्यंत जोरदार तयारी।